नमस्ते मित्रांनो. तुम्ही हिंदी पिक्चरमध्ये किंवा मराठी पिक्चरमध्ये पण बऱ्याच वेळेला असे सीन पण बघितले असतील राईट, की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला गोळी लागते किंवा काहीतरी असं होतं आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि मग हॉस्पिटलमध्ये त्याला एक इमर्जन्सी रूममध्ये राहून जिथे ऑपरेशन करायचं असतं तिथे काही काहींनी नेलं जातं आणि मग डॉक्टर जे सगळं झाल्यानंतर बाहेर येतात आणि म्हणतात की ही इज नो मोर, म्हणजे ती व्यक्ती आता नाही आहे. आणि अजून एक त्यांचा एक डायलॉग असतो की तुम्ही थोडा उशीर केला, असं थोडं लवकर झालं असतं तर मी प्रयत्न केला असता. आता त्या व्यक्तीला मग मारलं कोणी? जर शरीरामध्ये गोळी होती आणि जर थोड्या वेळापुरते आणलं असतं, अगोदर आणलं असतं, तर मग त्या व्यक्तीला त्या गोळीने नाही मारलं राईट, डॉक्टर वाचू शकले असते. म्हणजे वेळेच्या अगोदर आणण्याने किती मोठा फरक पडतो राईट. म्हणजे एखाद्या माणसाचं जीवन देखील वाचू शकतं, एवढं महत्त्वाची आपली वेळ असते. कोणतीही गोष्ट टाईमाच्या अगोदर जर झाली तर त्याला व्हॅल्यू असते. तुम्ही एखादी गोष्ट टाईमाच्या नंतर केली तर त्याला काही महत्त्व नाही राहत. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्याचं समजा लग्न जरी झालं, 60 वर्ष आणि 70 वर्ष लग्न आलं, त्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळणार आहे, काय त्याच्यामध्ये काय ती गंमत असणार आहे का? आपल्याला खूप पैसे मिळाले पण तोपर्यंत आपलं वय झालेलं असेल, कदाचित 60 65 70 झालेलं असेल, आयुष्यभर मेहनत केली पण आयुष्याच्या शेवटी त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, तर त्यात काही गंमत राहणार आहे का? नाही राईट. तर एखादी गोष्ट ज्या वेळेला व्हायला पाहिजे त्या वेळेलाच झाली पाहिजे की त्याच्या अगोदर झाली पाहिजे. म्हणून वेळेवरती बऱ्याचशा गोष्टी आपण करायच्या असतात. मग ते लाईफमधलं आपलं सक्सेस असून दे किंवा आपलं जीवन मरणाची जी लढाई असून दे की अन्यथा कुठची असून दे. आपण शाळा कॉलेजमध्ये एक्झामच्या वेळेला पण टाईमाच्या अगोदर पोचलो नाही तर आपल्याला शाळेमध्ये पेपर लिहायला पण देत नाहीत. अशी बरीचशी उदाहरणं पण आहेत राईट. लेट गेल्यामुळे त्यांना एक्झाम देताना आली. म्हणूनच वेळेवरती फोकस ठेवा. वेळेच्या अगोदर त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा एकदा वेळ निघून गेली तर त्या गोष्टी मिळवल्यानंतर देखील तुम्हाला लाईफमध्ये कधी मजा येणार नाही. आणि काही काही वेळेला आपण थोड्याशा टाईमामुळे आपल्या जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी गमावून पण बसतो. होप तुम्हाला या डिस्कशनमधून समजलं असेलच की वेळेचा उपयोग किंवा वेळेचं महत्त्व किती आहे आणि वेळेच्या अगोदर काम केल्याने किती बेनिफिट मिळू शकतो. धन्यवाद ही गोष्ट ऐकल्याबद्दल आणि समजल्याबद्दल. आपला हृदय